किचन मध्ये तुमचं स्वागत। आज मी मिरचीचा ठेचा बनवते। हे साध्या मिरच्या आहेत, तिखट नाहीयेत या मिरच्या, साध्या आहेत। ह्याचा ठेचा बनवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: लसूण, थोडे शेंगदाणे, भाजून घेतलेले शेंगदाणे, कोथिंबीर वरतून घालणार आहे आणि मीठ, एवढं साहित्य लागते याला। आता मी हे ठेचून घेते आणि मग नंतर तळणार। आता मी भाजायला ठेवल्या थोड्या मिरच्या, भाजून घेते पॅन मध्ये आणि मग त्याला ठेचून काढलं। थोडं लसूण आणि मिरची ठेचून, शेंगदाणे पण त्याच्यात बारीक करून घेणार। शेंगदाणे थोडे वेगळे बारीक करत ठेचल नंतर काढून घेईन। नंतर मग मिरची आणि लसूण ते ठेचणार। असे कोथिंबीर हे थोडं झालं का तळून मग मीठ वरतून घालणार। थोडंसं तेल घालून हे फ्राय करून घेणार मिरची। तर माझं ठेचून झालं, मी ह्याच्यात घालून घेतलं। आता हे लसूण आहे ना, अख्खे असे थोडेसे वरतून घालणार, म्हणजे ते लसूण जरा चांगले लागतात तसे घातलेत म्हणजे। आणि ठेचताना टाकलं नाही, आता टाकते थोडीशी जिरे घालते। एकत्र करते, मीठ घातलं ना म्हणून असं एकत्र करते। ठेचून घेतलं। आता मी 40 होते, मग बंद करतो। हा, आता असं मी केलं। आता मीठ घालून घेतलं, आता तेल घालते याच्यामध्ये। दोन अडीच लागतात। चमचे तेल घातलं। आता हे शेंगदाणे मी घालून घेते। शेंगदाणे त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेते। होत आलं नंतर थोडी कोथिंबीर घालते। आता मी थोडी कोथिंबीर आहे ना वरतून घालते। मी स्टेप बाय स्टेप केलं, म्हणजे असं थोडा वेळाने टाकायचं। मग झाली माझी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून झाला। किती छान दिसतं, चवीला पण तसं चांगला। तिखट नाही जास्त, मी कमी तिखट मिरचीचा केला। त्याच्याबरोबर खायला पोळी सोबत खा, कशासोबत, वांग्याची भाजी, पूर्ण ताटच मी तयार केलं। हे वेफर आहे आणि मी बनवलेलेच वेफर आहेत। आणि हे वांग बटाट्याची भाजी, पोळी, तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही पोळीसोबत खा, भाकरीसोबत खा, भातासोबत खा, वरण भात सोबत चांगली लागते हे ठेचा। तोंडाला चव येते त्याच्यामुळे हा ठेचा खाऊन बघा। मी वेगळ्या पद्धतीचा केला थोडा, हा वेगळ्या पद्धतीचा ठेचा आहे। असं माझ्यासारखा करून बघा, मुलांना आवडेल, मोठ्यांना आवडेल, मुलांना आवडेल। असं म्हणून करून बघा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। कमेंटमध्ये मला सांगा। आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा। पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।